महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीचा फेब्रुवारी-मार्च 2024चा निकाल आज मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला। यावेळी राज्यात कोकण विभागाने 97.51% घेत नेहमीप्रमाणे पहिला स्थान पटकावलं असून यंदा नागपूर विभाग नेहमीप्रमाणे सर्व विभागातून 8व्या स्थानी राहिलाय। यावेळी आमच्या प्रतिनिधी स्नेहा भोगे यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय, पाहूयात। नमस्कार, माझं नाव भूमिजा अग्रवाल आहे आणि मला 12वीत 95.83% मिळाले। मला आता म्हणायचं आहे, पण मी असं खूप खास काहीच प्रिपेअर केलं नाही, पण कन्सिस्टंट स्टडीज आणि डिसिप्लिन राखून आम्ही अच्छा स्कोर करू शकता। अनेक विद्यार्थी परीक्षा जवळ आली की थकून जातात, अभ्यासाचं खूप टेन्शन असतं, मात्र या सगळ्या गोष्टीतून खूप पण पडली असेल, कशा पद्धतीने अनुभव होता? मी कधीही असं स्ट्रेस गेला नाही, कारण मला खूप क्लिअर होतं की मला कधीही आपल्या एक्स्ट्रा करिक्युलरला कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे। तरी मी आपला पढाईसोबत एक्स्ट्रा करिक्युलरला बॅलन्स करून खूप चांगले रिझल्ट आले। एवढे गुण मिळवशील आणि प्रथम येशील कॉलेजमध्ये अशी अपेक्षा नाही, फक्त मला हेच अपेक्षा होती की मला माझे 11वी पासून चांगले गुण मिळाले पाहिजे आणि 11वीत मला 95.33% मिळाले होते, तर यावर्षी चांगले आले तर मला खूप खुशी आहे। 95.33 95.83 12वीत। पुढे काय करायची इच्छा? BBA मग MBA सोबत सेकंड इयरमध्ये CMA US मी चालू करेन। तुला पुढील वाटचाल My name is Satyendra Raza Sheikh Abdul Ghani. My faculty is science and I got 96.67% in 12th standard. मतलब मैं डेली सुबह 7 बजे उठ जाता था और 5 से 6 घंटे सेल्फ स्टडी करता था। 3 बजे से मेरे ट्यूशन्स रहते थे 9 बजे तक के, फिर आके 1-2 घंटा आराम करने के बाद खाना वगैरह खा के फिर मैं रात में 12 बजे तक पढ़ाई करता, फिर 12 बजे सो जाता था। इसका श्रेय मतलब मेरे मम्मी को, मेरे मम्मी शुरू से बहुत मेहनत करते मेरे पीछे, मतलब हमेशा बोलते रहते थे पढ़ाई कर। और मैं ट्यूशन के सर है निशिकांत सर, उनको मतलब सोशल मीडिया एक अच्छी भी चीज़ है, बुरी भी चीज़ है। आप उसे कैसे यूज़ करते हो आपके ऊपर है। आपने कैसे यूज़ किया? मतलब मैं तो उतना इंटरेक्ट रहता ही नहीं था सोशल मीडिया पे, मतलब मेरे पास फ़ोन ही नहीं था, घर पे जो फ़ोन था बस उसे ही थोड़ा बहुत मूड फ्रेश करने के लिए देखता था। बाकी जो आगे मुझे इंजीनियरिंग करनी है। थैंक यू। नाम आस्था गौर है और मुझे साइंस में 92.33% है। कैसा रहा था आपका मतलब पढ़ाई का पूरा साल? मतलब क्योंकि मैं JEE मेंस पे फोकस कर रही थी, तो मैंने लास्ट के 1 महीने में ही पढ़ा है और बोर्ड्स भी उसी में कवर किया 1 महीने में। आगे भी क्या करना आपको? इंजीनियरिंग से। पूरा साल भर में मोबाइल कितने बार देखा? क्योंकि मोबाइल था नहीं मेरे पास, मतलब ऐसे पर्सनल फ़ोन नहीं था। और कॉलेज के बारे में क्या बताएंगे, मतलब जिस तरह? कॉलेज में तो सब सपोर्टिव ही थे, मतलब क्योंकि उतने बार आना जाना नहीं होता था, पर सब ने अच्छे से सपोर्ट किया है कॉलेज में। सर्वप्रथम तुझं नाव सांग। माझं नाव सुवर्ण राजणकर आहे आणि मला 12थमध्ये 93.67% भेटले आहे सायन्समध्ये, आणि हे विदाऊट कोचिंग वी हॅव अचीव्ड दिस। दोघं जुळे भाऊ आहात, तुम्ही 10वीमध्ये तुम्हाला समान गुण मिळालेला आहे। अभ्यास करण्याचे कशा पद्धतीने तुमचा सराव होता, किती वेळ अभ्यास करायचा आपण? आमचं डेली रुटीन ठरलेलंच असतो। आम्ही सकाळी उठत होतो, सकाळी उठतो आम्ही आणि मग 6 AM आम्ही उठतो सकाळी, आणि 6 AM उठल्यावर आम्ही पहिले 9 to 10 AM आम्ही आमचा अभ्यासच करत होतो, आणि मग नंतर 12 पर्यंत आम्ही पुन्हा आमचं साधंच आंघोळ वगैरे, आणि मग नंतर 12 पासून बसत होतो वापस 6 to 7 hours। त्याच्यानंतर म्हणजे टोटल आम्ही डेली 10 to 11 hours केले आहे। कुटुंबियाचा आणि शिक्षकांचा किती मदत मिळाली अभ्यासात? ॲक्च्युली सांगितलं तर आम्ही दोघांनी कोचिंग नाही लावली आहे, तर फक्त आमची आईनीच आम्हाला सगळं शिकवलं आहे, सगळं आमच्या आईनीच करत आमचे डाऊट सॉल्व्ह केलं आहे। मला डाऊट यायचे मी सोहमला किंवा आईला विचारत होतो, किंवा अगर याला डाऊट आला आम्हाला विचारत होता, आणि ह्या पद्धतीने आम्ही